हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. आता माहेरची सुट्टी संपली होती. सासरची ड्युटी चालू झालेली होती. सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे झाले. छान देवपूजा केली. खूप दिवसातून देवपूजा केली होती. मम्मीकडे लेट उठायचे तर काही देवाची पूजा वगैरे होत नव्हती. किट्टूसाठी दूध गरम करायला ठेवलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता सकाळी. आणि खिडकीतून छान कवळं ऊन येत होतं सकाळी, पण तेच ऊन थोड्या वेळानंतर नको नको वाटतं. आणि किट्टूला हा नवीन ड्रेस घेतला होता तर तिने लगेच घालून पण घेतला आणि असं नटणं मुरडणं ओढणी घेऊन चाललं होतं तिचं. आणि भांडेकोंडे आणलेले होते. तिचा स्वयंपाक तर झालाच होता आणि आमचा स्वयंपाक बाकी होता. तर नणंदबाई लागल्या होत्या भाकरी करायला. मग त्यांनी भाकरी वगैरे करून घेतल्या. तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले. मला बेडशीट वगैरे धुवायचे होते, कारण की मी माहेर जायच्या आधीच थोडे खराब झालेले होते. पण म्हटलं तिकडून येऊपर्यंत दुसरं चेंज केलं तर ते पण धुळीनं खराब होईल. तर मग आल्यावरच सगळं धुतलं. तोपर्यंत मॅडमनी हे असे पप्पाचे एअरबड्स कानात घातले होते, ते पण उलटे पालटे. आणि रात्री असं स्नॅप काढायचं काम चालू होतं किट्टूच्या पप्पांचं. आणि डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंगला व्हिडिओ घेतला. स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण की आम्हाला गावाकडे जायचं होतं. 4-5 दिवस जायचं होतं. गावाची यात्रा होती आमच्या. तर दुपारी टरबूज वगैरे खाल्लं, मस्त थोडासा का आराम केला. आणि 4-5च्या दरम्यान आम्ही लगेच गावाकडे जायला निघालो. बॅग वगैरे मी काही डबल भरली नाही, कारण की मम्मीकडून आले एकच दिवस सासरी थांबले आणि लगेच आम्ही गावाकडे निघालो होतो. त्यामुळे तशीच बॅग उचलून घेऊन चालले. ते फक्त किट्टूच्या पप्पांचे कपडे ॲड केले त्यामध्ये. आणि तिकडे 4-5 दिवस जाणार होतो. तर हे कुत्र्याकडं कोण बघणार, तर याला पण सोबत घेऊन चाललो होतो. आणि जाताना मेडिकलमध्ये किट्टूसाठी औषधं वगैरे घ्यायचे होते, ते पण घेतले. आणि हे कुत्रं विचार करता असं हे फिरत्या तर फिरत्या आणि मला पण घेऊन फिरता. तर असं करून आम्ही घरी गेलो. तर माझ्या गावाकडचे व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.